बातमी पुण्यातून आहे। राजगुरुनगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळला। रस्त्यालगतची विहीर उघडी पडल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला। नगर परिषदेनं संबंधित शेतकऱ्याला नोटीस बजावून दुर्घटनेसाठी जबाबदार धरलंय। खेड तालुक्यातील क्रीडा संकुलच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पावसामध्ये या रस्त्याची दुरावस्था झाली आणि हा रस्ता संपूर्ण पडला। बाजूला असलेली विहीर सुद्धा त्या ठिकाणी उडी झालेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत पाहतो की प्रशासनाचं डोळे त्या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दुर्लक्ष पाहायला मिळते। या ठिकाणी कोणती मोठी घटना होणार का याची वाट प्रशासन पाहतंय का, असा सवाल सध्या या रस्त्याने जाणारे नागरिक असतील, त्यासोबत या बाजूला असलेले रहिवासी असेल हे विचारताना पाहायला मिळतं। एकंदरीत पाहतो की सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। आज ह्या घटनेला झाले 17 दिवस। 17 दिवसात कुठलाही नगर परिषदेचा पदाधिकारी आमच्याकडे आलेला नाही किंवा आम्हाला लिहिलेलं नाही। वेळोवेळी सगळ्यांना फोन केले, फक्त येतात पाहून जातात। की प्रशासन आता सध्या कोणत्या अपघाताची वाट पाहतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। सुनील जगळे, टीव्ही 9 मराठी, राजगुरुनगर, पुणे।